मित्रांनो, आपलं वर्धा यवतमाळ नांदेड हे जे रेल्वे स्टेशन आहे, तर यावरती किती रेल्वे स्टेशन असणार आहे आणि ज्यामध्ये ज्याला प्रमुख म्हणतो आपण, ज्याला क्रॉसिंग स्थानक म्हटलं जाईल व ज्या ठिकाणी फक्त रेल्वे थांबणार आहे, थांबा, तेही सगळे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकवर असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर हे आपलं 284 किलोमीटरमध्ये वर्धा यामधील प्रमुख स्टेशन आहे. वर्धानंतर मित्रांनो दुसरं जे स्टेशन आहे, तर वर्धा स्टेशननंतर देवडी स्टेशन आहे. याला आपण क्रॉसिंग स्टेशन म्हणूया, कारण हे नगर परिषद आहे. त्यानंतर भिडी स्टेशन आहे, जे फक्त हॉल स्टेशन आहे, जिथं थांबा असेल. त्यानंतर कळंब स्टेशन आहे, जे की कळंबपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. मित्रांनो, आपल्याला इथे हे त्या एकंदरीत इमेज पण दिसत आहे. तर कळंबला पण क्रॉसिंग स्टेशन असणार आहे. त्यानंतर कळंबनंतर तळेगावला इथे थांबा असणार आहे आणि यानंतर मुख्य स्टेशन यवतमाळ असेल, जे की इथून पहिलं जे आहे मित्रांनो जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथनं शकुंतला पण रेल्वे चालायची. यवतमाळनंतर लसीना स्टेशन इथे थांबा असणार आहे. त्यानंतर लाडखेड स्टेशन आहे आणि तपोना, आणि त्यानंतर आहे दारवा जंक्शन, ज्याला आपण दारवा मोतीबाग जंक्शन या नावाने देखील ओळखतो. इथे देखील क्रॉसिंग स्टेशन असणार आहे. म्हणजे यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी क्रॉसिंग स्टेशन असणार आहे. आणि दारव्यानंतर जे आहे तर ते अंतरगाव स्टेशन आहे आणि अंतरगावनंतर हर्सूल स्टेशन आहे, जे की मानोरा साईडचे जे लोक आहेत मित्रांनो, तिथून हर्सूलवरून जो आपला रोड जातो धानोरा वगैरे, त्यांना पण ते जवळ असणार आहे. आणि हर्सूलनंतर दिग्रस स्टेशन आहे, जे की क्रॉसिंग स्टेशन असणार आहे. त्यानंतर मग मित्रांनो दिग्रस, हर्सूल, दारवा, मानोरा या परिसरातील तर मी रोजच अपडेट आपल्याला देत असतो आणि पुसद भागातीलही मित्रांनो मी अपडेट दिलेली आहे, ती तुम्ही नेहमीच बघत असता. आणि दिग्रस स्टेशननंतर मग बेलगव्हाणचं स्टेशन असणार आहे, ज्या ठिकाणी थांबाच असेल. आणि मग बेलगव्हाणनंतर मित्रांनो पुसद स्टेशन आहे. पुसद ही मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य ठिकाण असलेलं आपल्याला दिसतं. पुसद या ठिकाणी क्रॉसिंग स्टेशन असणार आहे आणि हर्षी या ठिकाणी पण क्रॉसिंग स्टेशन आहे. आणि हर्षीनंतर मग आपण पाहतो की उमरखेड परिसरामध्ये मग शिडोना स्टेशन आहे. शिडोनानंतर पळशी, हे उमरखेड आणि पुसद या बेंचमधलं हे मित्रांनो स्टेशन असणार आहेत. आणि पळशीपर्यंत एकूण आपण पाहतो की 18 स्टेशन असणार आहेत. आणि मग पळशीनंतर उमरखेड, उमरखेड हे मुख्य स्टेशन असेल मित्रांनो. उमरखेडनंतर हदगाव हे देखील मुख्य स्टेशन असेल. त्यानंतर जे आहे तर बामणी हे देखील त्या ठिकाणी थांबा असेल. बामणीनंतर मग वारंगा, ज्या ठिकाणची खिचडी फेमस आहे, आपण खिचडी नाश्ता तिथे करतो इकडून विदर्भातून बाय रोड जात असताना. त्यानंतर आहे मग देववाडी, आणि देववाडीनंतर मित्रांनो अर्धापूर, ही तहसीलचं ठिकाण आहे, जे क्रॉसिंग स्टेशन असेल. आणि त्यानंतर आहे दाभोळ स्टेशन, आणि दाभोळनंतर मालटेकडी स्टेशन आहे, जे क्रॉसिंग स्टेशन असेल. आणि त्यानंतर नांदेड स्टेशन, ज्या ठिकाणी नांदेड आणि यवतमाळ, वर्धा नांदेड यवतमाळ मित्रांनो हा 284.2 किलोमीटरचा टप्पा हा पूर्ण होतो आहे. आणि या संदर्भातला अनेक आपले प्रेक्षक होते की यानंतर आपण स्टेशनची माहिती द्यावी. तर मित्रांनो ही स्टेशनची माहिती तर मी दिलेलीच आहे, पण आपणही आता एक लाईक आणि शेअर सगळ्या मित्रांना आपल्या करा. आपण इंस्टावर बघत असाल किंवा फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत मित्रांनो पोहोचला पाहिजे. तो शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा. भेटूया अशाच पुढील नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.